महाविकास आघाडीशी जवळीक साधून महादेव जानकर महायुतीतच परतले। आता अशी शंका जयंत पाटलांनी राजू शेट्टींबद्दल व्यक्त केली आहे। राजू शेट्टी यांची भूमिका वेगळी दिसते असं जयंत पाटील स्वतः म्हणालेत। तर राजू शेट्टी यांनी आपण महाविकास आघाडीत सहभागी होणार नाही हे स्पष्ट केलंय। पाहूयात। हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी आमच्या बाजूने लढावेत अशी आमची सगळ्यांची इच्छा होती, पण त्यांचा वेगळा पवित्रा दिसतोय। गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांसोबत चर्चा करणारे महादेव जानकर 2 दिवसांआधीच महायुतीकडे आले आणि आता स्वाभिमानीच्या राजू शेट्टींवरून जयंत पाटलांनी शंका व्यक्त केली। राजू शेट्टींचा वेगळा पवित्रा दिसत असून ते महाविकास आघाडीसोबत न आल्यास हातकणंगलेतनं मवियाचा उमेदवार द्यावा लागेल असा इशाराच जयंत पाटलांनी दिलाय। हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी आमच्या बाजूने लढावेत अशी आमची सगळ्यांची इच्छा होती, पण त्यांचा वेगळा पवित्रा दिसतोय। शिवसेनेचे नेते त्यांच्या संपर्कात होते आणि आम्हाला वाटत होतं की एकत्रितपणाने ते शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्याबरोबर धर्मनिरपेक्ष आघाडीत सहभागी होतील, पण सध्याचं चित्र असं काही दिसत नाही। त्यांनी पाठिंबा नाही घेतला तर मग महाविकास आघाडीला सर्व ठिकाणी उमेदवार उभे तर करावेच लागतील ना। अजिबात संभ्रमावस्था नाही आहे आणि आम्ही 2015 पासून भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहोत। या सगळ्यांच्या आधीपासून आम्ही विरोधात आहोत। आम्ही आमच्या भूमिकेशी ठाम आहोत। 2015 पासून भाजप विरोधात भूमिका घेतली असून आपण पुन्हा त्यांच्यासोबत जाणार नाही हे राजू शेट्टींनी स्पष्ट केलं। त्याचवेळी महाविकास आघाडीतही जाणार नाही, पण त्यांनी पाठिंबा जाहीर केल्यास घेणार हेही राजू शेट्टींनी स्पष्ट केलंय। शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायानं मी स्वतंत्रपणाने जरी निवडणूक लढवत असलो तरी जे काम व्हावं असं तुम्हाला वाटतं ते काम मी पूर्ण करू शकतो आणि म्हणून तुम्ही उमेदवार उभा करू नये। आणि त्यांनाही काही अंशी म्हटलं मी आघाडीत येणार नाही असंही त्यांना स्वच्छपणानं सांगितलं। त्याचं कारण 5 एप्रिल 2021 रोजी महाविकास आघाडी जेव्हा सत्तेत होती महाराष्ट्रामध्ये त्याचवेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडीतून बाहेर पडलेली आहे। महाविकास आघाडीत हातकणंगलेची जागा उद्धव ठाकरेंकडे आहे। राजू शेट्टी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना भेटले, पण अद्याप राजू शेट्टींनी भूमिका स्पष्ट केलेली नव्हती। आता महाविकास आघाडीत सहभागी होणार नसल्याचं राजू शेट्टींनी क्लिअर केल्यानं राऊतांनीही महाविकास आघाडीत चर्चा करून ठरवू असं म्हटलंय। ती जागा जी आहे हातकणंगले ही जागा शिवसेनेची आहे। तिकडे शिवसेनेचा उमेदवार 2019ला जिंकून आल्यामुळे ती जागा शिवसेनेच्या वाट्यात आहे। त्याच्यामुळे त्या जागेसंदर्भात काय करायचा हा निर्णय शिवसेना महाविकास आघाडीतल्या इतर घटक पक्षांशी चर्चा करून घेईल। राजू शेट्टी 2009 आणि 2014 असे 2 वेळा हातकणंगले मतदारसंघातून निवडून आले। 2009 मध्ये राजू शेट्टी 95,000 मतांनी जिंकत पहिल्यांदा खासदार झाले। 2014 मध्ये तब्बल 1,77,000 मतांनी दुसऱ्यांदा विजयी झाले आणि 2019 मध्ये 96,000 मतांनी पराभव झाला। इथे वंचित फॅक्टर महत्त्वाचा ठरला। वंचितच्या उमेदवारानं 1.25 लाख मतं घेतली। 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकार असताना राजू शेट्टींनी त्यांना पाठिंबा दिला होता। मात्र शेतकऱ्यांच्या विषयावर राजू शेट्टी महाविकास आघाडीतनं बाहेर पडले। आता राजू शेट्टी पाठिंबा मागतायत, पण महाविकास आघाडीत येण्यास तयार नाहीत। त्यामुळे निर्णय उद्धव ठाकरेंना घ्यायचा आहे। सांगलीहून शंकर देवकुळेसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।